देखील होय कोण चित्र असणार आहे जाधवांची चर्चा हे पहा की काल आमदारांची बैठक झाली, आज खासदारांची बैठक आहे. कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन आणि साधारण 8 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन म्हणजे संसदेचं अधिवेशन. त्या संदर्भात आमदारांना खासदारांना एक दिशा मिळाली, म्हणून अशा प्रकारच्या संसदीय पक्षाच्या बैठका पक्षप्रमुख घेत असतात. तशी ती काल झाली. नक्कीच विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना आपला मी दावा म्हणणार नाही, आपला हक्क जो आहे तो सांगणार आहे. आमदारांची संख्या जरी कमी असली तरी नियमात आणि घटनेत असं कुठेच लिहिलेलं नाही की विरोधी पक्ष नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी. शिवसेनेचं बळ 20 आहे. याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही विरोधी पक्ष नेतेपद अनेकदा मिळालेलं आहे. आमचा एकत्रित संख्या साधारण 50च्या वर आहे. हो, त्याच्यामुळे सरकारनं खास करून विधानसभा अध्यक्ष जे आहेत काल आणि आज तेच आहे, त्यांना घटना, संविधान, लोकशाही याच्याविषयी नक्कीच जाण असायला पाहिजे. आणि ते या विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाची जी आमची भूमिका आहे ती मान्य करते. साहेब देखील जाणं अपेक्षित होतं, गेले नाही. प्रश्न चांगला आहे तुमचा. सरसंघचालक मोहनराव भागवत गेले होते. आम्ही त्यांना फॉलो करतो. तुम्ही त्यांच्यावर टीका पण करता, ते आमच्यावर करतात. हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नकली हिंदुत्ववादी पक्ष आहे. आणि त्यांच्याबरोबर हे सगळे आहेत, शिंदे फिंदे मिंदे, बरं का, हे डुप्लिकेट लोक आहेत. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांना मी तरी प्रयागराजला जाऊन गंगेत डुबके मारून स्नान करताना मी पाहिलं नाही. आम्ही सगळे म्हटलं सरसंघचालक गेले का त्यांच्या पाठोपाठ आपण जावे. म्हणजे ते गेले असते तर तुम्ही गेले असता. नक्कीच आमची अशी योजना होती की सरसंघचालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत, मूळ प्रमुख, तर आमचं जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण सरसंघचालकांना फॉलो करू. ते धर्मक्रांतीचे जनक आहे. त्यानंतर संघाचे इतर जे प्रमुख लोक आहेत सगळे आम्ही त्यांच्या मागे होतो. पण आम्हाला कोणी दिसलं नाही जाताना. म्हटलं काय गडबड काय आहे. त्याच्यामुळे तरीही आमच्यातले अनेक आमचे सहकारी पदाधिकारी प्रयागराजला जाऊन त्यांनी डुबके मारून ते आलेले आहेत. धन्यवाद.